नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जी की आपल्याला ग्रुप डी ची या ठिकाणी एक्झाम झालेली आहे। तर आरोग्य विभागातील ग्रुप डी ची जी एक्झाम झालेली आहे त्यामध्ये काही अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले होते। तर हे प्रश्न तुम्ही कशा प्रकारे पटकन सोडवू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता। कुठल्याही प्रकारचं सूत्र आपल्याला यामध्ये वापरायचं नाही, एक्स मानू वाय मानू कुठलंही मानायची यामध्ये गरज नाही। पटकन आपण किती कमी वेळामध्ये हे सोडवू शकतो, कारण यामध्येच आपला फारसा वेळ जात असतो। त्यानंतर मग आपल्याकडे वेळ कमी उरतो आणि आपण जे आहे ते पटापट कोणतेही आन्सर या ठिकाणी टिक करून मोकळे होतो। त्यासाठी पटापट आपण कसे हे सोडवू शकता, तर तेच प्रश्न आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। जे प्रश्न आपल्याला ग्रुप डी साठी आलेले आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे। तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न, कारण आता तुमची झेडपीची एक्झाम बाकी आहे मित्रांनो, तर लवकरच झेडपीची एक्झाम घेण्याचा प्लॅन या ठिकाणी आरोग्य विभागाचा आहे। आणि आता पहिल्याच भरतीचा या ठिकाणी गोंधळ चालू आहे, तो भरतीमध्ये पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी घोळ आपल्याला होताना दिसतोय। पण या ठिकाणी कॅन्सल करण्याची या ठिकाणी कुठलीही तयारी आरोग्य विभागाची दिसत नाही आहे। तर त्यामुळे आपण सज्ज राहायचे आहे, येणाऱ्या परीक्षांसाठी आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं लक्ष विचलित होणार नाही। तर आज आपण बघणार आहोत अंकगणित बुद्धिमत्तेचे ग्रुप डी मधील प्रश्न। तुम्ही तुमचे आन्सर देखील यानुसार चेक करू शकता। आन्सर ऑलरेडी तुम्ही चेक केलेलं असेल, पण कशा प्रकारे सोडवायचे आहे प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षेत जर असे प्रश्न आले तर शॉर्टमध्ये तुम्ही कसे सोडवू शकता। चला तर आपण सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। हे 4 प्रश्न तुम्हाला एकाच जे आहेत एकाच डायग्रामवर 4 प्रश्न दिलेले होते। बघा काय आहे की एक अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर पहिला प्रश्न होता, एक अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर 8 जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत। तर विजयच्या समोर रमेश बसला आहे। ही सेटिंग सर्व बरोबर आहे, फक्त सोडवायचं कसं लक्ष द्या। ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं आहे ना, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, समोरून इकडून जर तुम्ही स्टार्टिंग बसून जर सुरुवात केली तर तुमचं आन्सर 100% चुकणार। तर आपण जे आहे ते मागून काय दिलेलं आहे तुम्हाला, शेवटून, तर शेवटून जर तुम्ही सुरुवात केली तर त्यामुळे तुमचं आन्सर या ठिकाणी बरोबर येऊ शकतं। आता हे जे होतं हे राऊंड सर्कल या ठिकाणी होतं, अष्टकोन जर म्हटलं तुम्ही तर हे केंद्रक आहे समजा, त्यामध्ये हे 2, हे झाले आपले 4, हे 6 आणि हे 8 भाग। तर बघा काय म्हटलेलं आहे, तर आपण शेवटून बघू। बघा, उर्वरित एका जागेवर गीता आहे, तर गीताला आपल्याला सर्वात शेवटच घ्यावं लागेल। त्यानंतर आहे बघा या ठिकाणी, तर इथून बघा विजय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे। विजय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही विजय आहे, या ठिकाणी अनिता घ्या, यांच्यामध्ये दीपक घ्या। तर विजय हा झाला आपला, विजय आणि अनिता यांच्या दोघांमध्ये दीपक आहे। पुढील घेऊया बघा, पुढील प्रश्न पुढे काय सांगितलेलं आहे की दीपक आहे व अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे। आता अनिता आपण ही घेतलेली आहे, ते अनिता ही जी आहे ही अस्मिता, म्हणजे अस्मिता इथे येईल कारण विरुद्ध बाजू याची ही येते। तर ही काय आहे, अस्मिता, एस करू आपण, म्हणजे डबल लक्ष आपलं या ठिकाणी राहील। तर अस्मिता ही अनिताच्या समोर आहे। त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे, इथपर्यंत झालं। आता हे जे आहे याच्या समोरचं आहे की श्रुतीच्या समोर श्रेया आहे, जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे। आता श्रेया जी आहे ती विजयच्या उजव्या बाजूला, हा विजय आहे, हा इकडे तोंड करून बसला, म्हणजे इथे जी असणार आहे ती श्रेया येणार आहे। तर SH श्रेया ही काय आहे या ठिकाणी येईल, आणि श्रेया ही काय आहे कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे, ती श्रुतीच्या, म्हणजे ही ते श्रेया झाली विजयच्या उजव्या साईडला, इथे येईल श्रुती, SHR श्रुती। तर श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयच्या उजव्या बाजूला आहे। इथपर्यंत आपलं बरोबर झालं। त्यानंतर आहे बघा इथे विजयच्या समोर रमेश बसला आहे, जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही। तर हा विजय आहे, याच्या समोर रमेश आहे, जो ही श्रुती आहे हिच्या उजव्या बाजूला नाही, म्हणजे डाव्या बाजूला आहे। आर म्हणजे हा रमेश। तर या ठिकाणी आपले असे 7 जण सिटिंग झालेले आहे। उर्वरित एका जागेवर आपल्याला गीताला ठेवायचं, म्हणजे इथे येईल बघा गीता। या प्रकारे झालं आहे। तर तुम्हाला यामध्ये विचारलं होतं, पहिल्या प्रश्नात विचारलं होतं, तर गीताच्या समोर विरुद्ध बाजूस कोण असेल। तर गीता ही जी आहे ही हिच्या समोर कोण असेल, मग तर हिच्या समोर कोण आलेला आहे बघा, आपला ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी सी होता बघा, दीपक। तर ही गीता आहे, हिच्या समोर आहे दीपक, हा दीपक इथे आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न जो आहे तो यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला होता बघा। दुसरा प्रश्न आहे की जो अनिताच्या समोरच्या बाजूस कोण असेल। तर अनिताच्या समोर कोण असणार आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता। तर ती होती बघा अस्मिता। या ठिकाणी अस्मिता बघा अनिताच्या समोर दिसते आपल्याला, अस्मिता। त्यानंतर तिसरा होता बघा तुमचा, तिसरा प्रश्न होता यामध्ये
तिसरा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, त्याचा आन्सर होतो बघा या ठिकाणी हा बघा विजय. तर श्रेयाच्या जे डाव्या बाजूला कोण आहे हे आपल्याला विचारलेलं होतं. तो होता बघा विजय या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं बघा ऑप्शनमध्ये, पण आपण हे सर्व प्रश्न सारखे आहे त्यामुळे या डायग्रामवरच हे प्रश्न घेतले. जी श्रेया आहे आणि दीपक यांच्यामध्ये कोण, तर त्यांच्यामध्ये विजय होता. तर असा प्रश्न होता तुमचा तिसरा. फक्त चौथा प्रश्न यामध्ये थोडा होता की त्यांनी जागा बदल केलेला होता. चौथ्या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं बघा, चौथा प्रश्न आहे तुमचा की बघा या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्यामध्ये विचारलं होतं श्रेयाच्या डाव्या बाजूला, म्हणजे तो दीपकच होता, विजय होता सॉरी, दीपकच्या आणि श्रेयाच्या मध्ये. चौथा आहे की त्यांनी काय केलं आहे, चौथी एक डायग्राम होती त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, विजय आणि रमेश यांनी आपल्या जागा, आता खाली विजय होता तर खाली रमेश आला, वरती विजय गेला. त्यानंतर होतं की आपापसात त्यांनी आपल्या जागा बदलल्या आणि दीपक आणि गीता यांनी आपल्या आपापसात जागा या ठिकाणी बदललेल्या होत्या. दीपक आणि गीता यांनी जे आहे ते आपल्या जागा बदलल्या. इथे गीता होती बघा, तर इथे येईल दीपक आणि इथे येईल गीता. तर अशा या ठिकाणी यांनी जागा बदललेल्या होत्या, आपापसात जागा बदलल्या. आणि अनिताच्या उजव्या बाजूला कोण येईल असं आपल्याला विचारलं होतं. अनिता आपली या ठिकाणी होती बघा, अनिता हिच्या उजव्या बाजूला, म्हणजे या साईडला कोण आहे, मग या साईडला कोण होतं, तर या साईडला होतं बघा गीता. तर ऑप्शन डी हे आपल्या ठिकाणी उत्तर झालेलं होतं, गीता. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो, हे चारही प्रश्न तुमचे होते. तर या प्रकारे तुम्ही फक्त मागच्या साईडने सोडवत जायचं आहे, म्हणजे आपली मांडणी बरोबर येईल. पुढे आहे बघा पाचवा प्रश्न. दुपारी 1 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. तर अशा प्रकारे प्रश्न जर तुम्हाला आला तर काय करायचं बघा. काय आहे दुपारी 1 ते दुपारी 5, तर लागोपाठ आहे बघा 5 मधून 1 वजा करायचा 4 वेळा. हे आपल्या या ठिकाणी उत्तर झालं बघा, ऑप्शन क्रमांक बी. किती वेळा झालेला आहे, 4 वेळा या ठिकाणी. सरळ सरळ तुमचं उत्तर निघालं पटकन. तर पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येईल आपला. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. वडिलांचे वय त्याच्यात मिसळल्यास ती 2ने वाढते, तर वडिलांचे वय किती. बघा आई आणि यांची 5 मुले, म्हणजे 5 मुलं आणि आई हे किती झाले 6. त्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला 22 वर्ष. त्यांची सरासरी दिलेली आहे 22 वर्ष. जे 6 दुनी 12, 2 हातचा 1, 6 दुनी 12 आणि 13, 132. पुढे काय म्हटलं आहे की वडिलांचे वय त्याच्यात मिसळल्यास सरासरी 2ने वाढते. आता हे 6 ऑलरेडी होते, वडील मिसळले त्याच्यामध्ये, म्हणजे झाले 7 गुणीला 22 वर्ष त्यांची सरासरी वय होतं, तर हे होणार आहे 4. तर 7×28 बघा या ठिकाणी 7 गुणीला 24 आपलं येणार आहे. 28 म्हणजे 8 या ठिकाणी तुमचा येईल बघा. आणि त्यानंतर 7 दुनी 14 आणि 2 16, 168. म्हणजे काय झालेलं आहे, 7 जणांची जी 2ने सरासरी वाढली 24, ती 168 झाली. आणि हे जे आहे 6 जणांची सरासरी 22 होती, ते 132 झालं. आता 168मधून 132 जर आपण या ठिकाणी वजा केले तर किती येणार आहे मग, तर ते येतील बघा 36. म्हणजे काय आहे, तर वडिलांचं वय जे आहे, कारण हे ऑलरेडी आधीचं होतं, यांचं दिलेलं आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 ॲड करून या ठिकाणी सरासरी वाढून ते काढायचं. त्यामधून हे पहिलं जे आहे ते वजा केलं तर काय, जो एक व्यक्ती वाढलेला आहे, मग तो शिक्षक असेल, वर्गात शिक्षक वाढला, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. किंवा यामध्ये वडिलांचं आहे तर त्याचं वय आपल्याला भेटतं 36. म्हणजे बघा आपलं ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर झालं. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 7 येईल आपला. प्रश्न क्रमांक 7 आहे. एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या, एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो, तर खरेदीची किंमत किती. तर 120ला विकल्यास बघा, एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो. मग आपली खरेदी किंमत किती असते, नेहमी प्रत्येक उदाहरणात आपण बघतो 100 ही आपली खरेदी किंमत असते, त्याचा 1/5 आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल. तर 100चा 1/5 म्हणजे हे 5 दुनी 10 आणि हा 0, म्हणजे काय झालं 20 हे तुमचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. म्हणजेच काय 20. तर बघा या ठिकाणी 20 आपलं काय उत्तर आलेलं आहे. म्हणजे 100चा 1/5 एवढा नफा होतो, म्हणजे काय 20 हा नफा होतो. तर खरेदी किंमत किती, म्हणजे जर 20% नफा होत असेल तर खरेदी किंमत असते आपल्या, म्हणजे हे 120 झालेलं आहे. तर खरेदी किंमत काय येणार आहे, मग खरेदी किंमत देखील आपली 100च यामध्ये येणार आहे.
कारण हे 20 वरती झालेलं आहे. 20 जर कॅन्सल केलं आपण 100च्या तर उरतं 100, म्हणजे ऑप्शन सी हे आपल्या ठिकाणी उत्तर झालं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघा. संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर संपतचे एकूण किती शेत आहे? बघा त्याने काय केलेलं आहे, 1/3 भागात काय ऊस लावला आहे आणि 1/4 भागामध्ये काय भुईमूग लावला. आता काय आहे आपल्याला म्हणजे आणि जे उरलेलं होतं म्हणजे हे लावून उरलेलं जे आहे त्याच्यामध्ये त्याने ज्वारी लावली. आता हे लावून किती झालं आहे ते आपल्याला काढावं लागेल, म्हणजे यांची बेरीज आपल्याला करावं लागेल. बेरीज करण्यासाठी बघा आपल्याला छेद समान करावं लागेल. याला आपण 12मध्ये कन्वर्ट करू शकतो. 3ला 4ने आणि 4ला 3ने गुणू शकतो, म्हणजे होईल बघा आपलं. तसंच आपल्याला वरतीसुद्धा गुणावं लागेल या 4ने आणि या 3ने याला, म्हणजे 4/12 प्लस 3/12, 4 आणि 3 7, म्हणजेच काय येईल 7/12 हे झाले. म्हणजे हे 12 जे आहे ना एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी 7 भाग जे आहे ते लावून झालेले आहे. त्यापैकी 7 भाग लावून झाले आणि आपल्याला काय आहे 12 भाग या ठिकाणी विचारलेला आहे. 7 भाग लावून झाले आहे आणि उरलेले जे 5 भाग आहे ते 25 एकर आहे. म्हणजे उरलेले 5 भाग म्हणजेच काय 25 एकर. तर बघा उरलेले 5 भाग म्हणजेच काय आहे 25 एकर. तर 12 भाग म्हणजे किती एकर? तर बघा गुणाकार आहे 12 गुणिला तिरकस गुणाकार करावा लागेल. 12 गुणिला 25 छेदामध्ये आपलं आलं 5, तर 5 1 5, 5 5 25, 12 गुणिला 5 म्हणजेच काय 60. तर एकूण क्षेत्रफळ म्हणजे ते 12 भाग जे होते एकूण ते होते 60 एकर शेती. बघा 60 एकर शेती, 60 एकर शेती असली म्हणजे तुम्हाला काहीच करायचं काम नाही. तर बघा पुढील प्रश्न आहे 9. खालील संख्या मालिकेतील एक संख्या विसंगत आहे, ती संख्या कोणती ते ओळखा. बघा एक संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला 3 5 7 9 11 13. फरक सर्वामध्ये 2-2चा फरक आहे. मग यामध्ये काय आहे तर बघा यामध्ये कोणती संख्या येईल ती विसंगत, तर ती आहे बघा ऑप्शन डी 9. 9 ही संख्या विसंगत आहे. कारण बघा 3ने कोणत्या संख्येला भाग जातो का 3 5 7 11 आणि 13 या संख्या काय आहे मूळ संख्या आहे, कारण त्यांना फक्त त्याच संख्येने आणि एकानेच भाग जातो. अशा या संख्या आपल्याला बघायला मिळतात मूळ संख्या. पण 9ला जे आहे 3ने भाग जातो. 3 त्रिक 9, म्हणजे ही 9 जी संख्या आहे बघा यामध्ये, तर ही 9 संख्या आपण 9 संख्येला काय म्हणू शकतो तर ही संयुक्त संख्या आहे, कारण तिला भाग जातो. काय भाग. विषम संख्या जरी असली तरी या ठिकाणी काय आहे ती संयुक्त संख्या आहे, म्हणजे यामध्ये वेगळी आहे. प्रश्न बघा 10वा. प्रश्न 10 आहे आपला. एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकली, तर त्या विक्रेत्याला किती नफा झाला? तर बघा 40 प्रमाणे 50 डझन त्याने खरेदी केली. 4 5 20, म्हणजे हे झाले आपले 2000. त्यानंतर त्याने काय केलेलं आहे ती सर्व केळी 52 रुपये डझन प्रमाणे, ती सर्व म्हणजेच 50 52 रुपयाने विकली. तर 52 रुपयाने त्याने ती केळी जी आहे त्या ठिकाणी विकलेली आहे. तर म्हणजे आपलं किती होईल बघा 5 0 0 2 0 0 बे 5 10, हा एक 0 हातचा एक 5 5 25 आणि एक 26, म्हणजे 2600. तर काय झालं आहे बघा 2000 या ठिकाणी आहे की त्याची खरेदी किंमत झाली, 2600 त्याची विक्री किंमत झाली. तर आपल्याला हे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. पर्सेंटेजमध्ये काढण्यासाठी मग काय आहे तर बघा जसं 2000 बरोबर 100%, तर 2600 बरोबर किती, 2600 बरोबर किती, म्हणजे यांचा तिरकस गुणाकार या ठिकाणी होणार आहे. 2600 गुणिला 100 भागिला 2000. बघा तुम्ही पॉज करून थांबवून घ्यायचं आहे. जर 2600 गुणिला या ठिकाणी 2600 गुणिला 100 होईल आपलं भागिला 2000. 2600 गुणिला 100 भागिला 2000 आपल्या ठिकाणी झालेला आहे. बघा हा एक 0 हा एक 0 हा एक 0 कट करा, हा एक 0 उरलेला आहे तो कट करा, हा एक 0 उरलेला आहे तो करा. तर आता या ठिकाणी 2 आहे बघा, 2ने याला भाग द्यायचा आहे आपल्याला. तर बे 1 बे, त्यानंतर बे त्रिक 6 13 आणि हा 0, म्हणजे 130. तर बघा 130 झालेला आहे. 130 झालेला आहे म्हणजेच काय तर त्याला शेकडा नफा किती झालेला आहे विचारलेलं होतं. नफा काय असतो 100च्या वर जर गेलं तो नफा असतो, 100च्या खाली आला असतं तो तोटा असतो आणि तो पर्सेंटेजमध्ये असतो. मग किती असतो 100च्या वर 30ने गेलेला आहे म्हणजे काय त्याला 30% एवढा नफा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर झालं.
या प्रकारे तुम्ही फास्टमध्ये सोडवू शकता मित्रांनो, अगदी कुठलाही जास्त वेळ न घालवता, कुठलंही सूत्र न वापरता. अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न ZP मध्ये आले त्यासाठी तुम्ही तयारी केलेली असावी. 11वा प्रश्न आहे बघा. बलबीर सिंहने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केली. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज किती आहे? दरवर्षी 8% कमी होते बघा. काय होते? दरवर्षी 8% या ठिकाणी काय ती कमी होते. तर काय आहे बघा, आपल्याला दिलेलं आहे सुरुवातीला 62,500 रुपये. तर 100% जी किंमत आहे ती दरवर्षी 8%ने कमी होते, म्हणजे ती होते बघा 92%. 2 वर्ष असल्यामुळे 2 वेळा आपल्याला करावं लागेल. 92%, म्हणजे हे काय आहे 100 पैकी हे 92 होतं. हे लक्षात ठेवा, 100 पैकी 92 होतं. तर वाढत असेल तर वाढ तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आता येईल बघा आपलं, हा एक 0 या ठिकाणी आपला कटतो, हा एक 0 कटतो. त्यानंतर आहे बघा, हा एक 0 कटतो, हा एक 0 आपला या ठिकाणी कटतो. तर 625 आणि 100 जे आहे याला आपल्याला 25ने भाग जाऊ शकतो. 25 चोक 100, 25 25 625 या ठिकाणी होतात. तर 4 आहे बघा या ठिकाणी 4 आहे. 4ला 92ने जर आपण भागलं बघा, 4 4 1 4 आहे. त्यानंतर हे होतं बघा तुमचं 4 दुने 8, उरला एक 4 त्रिक 12, 23. तर आपलं काय उरलेलं आहे माझ्या ठिकाणी 25 गुणिला 23 गुणिला 92, 25 गुणिला 23 गुणिला 92. तर यांचा जर गुणाकार आपण केला मित्रांनो तर किती होणार आहे आपला? तर यांचा गुणाकार जर आपण केला तर 52,900, 52,900 इतका जो आहे तो यांचा गुणाकार होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. टोटल किंमत लिहायची, 100 पैकी किती झालेला आहे 92, आणि किती वर्ष 2 वर्ष झाले तर 2 वेळा आपण लिहिलं, आणि त्यांना फक्त संक्षिप्त भाग देऊन आपण या ठिकाणी. तर 52,900 आपल्याला पुढे दिलेलं आहे. ऑप्शन बी बघा तुमचं 52,900. प्रश्न क्रमांक 12 येईल. एका दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एका कॅमेरा 4,600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? छापील किंमत म्हणजे तुम्ही त्याला खरेदी किंमत समजू शकता. कारण बघा जसं मॉल वगैरेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये एक छापील किंमत असते 120, तिला कट मारलेलं असतं, खाली 100 लिहिलेलं असतं, म्हणजे 20% काय त्यामध्ये सूट त्यांनी दिलेली असते. पण जर ती आपल्याला या ठिकाणी ती किंमतच काढायची आहे तर त्यांनी दिलेलं आहे 4,600 रुपयाला 8% सूट देऊन. 8% त्याने सूट दिलेली आहे, म्हणजे काय 100रातून जी 8% सूट देऊन म्हणजेच 92% ही जी आहे ही काय किंमत आहे 4,600. 4,600 म्हणजे हे झाले 92%. तर आपल्याला 100% काढायचं आहे तर ते किती होईल बघा. तर यांचा आपल्याला परत तिरकस गुणाकार या ठिकाणी करावा लागेल. म्हणजेच 4,600 गुणिला 100, 4,600 गुणिला 100 भागिला 92 भागिला काय 92 आपल्या या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही 92ने भाग दिला तर या ठिकाणी बघा 460ला 5चा भाग जातो आणि हा एक 0. तर या ठिकाणी 92ला 460ला जर 92ने भाग दिला आपण 5चा भाग आणि 0 घेतलेला आहे, म्हणजे आपलं 50 गुणिला 100 उरलेलं आहे. 50 गुणिला 100 आपलं उरलेलं आहे, म्हणजे 5 1 5 आणि हे 3 0 तुमचे, म्हणजे 5,000 रुपये काय त्याची छापील किंमत होती बघा. ऑप्शन क्रमांक ए बघा 5,000 रुपये. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या शब्दाची अक्षरे इंग्रजी वर्णमालेनुसार आहेत? इंग्रजी वर्णमालेनुसार म्हणजे जसं ए असेल, बी असेल, नंतर सी, नंतर डी, अशा प्रकारे ते यायला हवे. तर बघा सर्वात पहिले कोणता येतो? ए अक्षर येतो. तर सर्वात पहिले बघा सर्वांमध्ये ए अक्षर किती याच्यात आहे? 1 2 आणि 3 याच्यात. तर ए अक्षर आहे का सर्वात पहिले? नाही, याच्या पहिले एच आणि सी आलेलं आहे, म्हणजे हे कटलं. याच्या पहिले देखील ई आणि एच आलेलं आहे, म्हणजे हे देखील कटलं, कारण ए सुरुवातीला यायला हवं, हे देखील संपलं. म्हणजे उरलं एकच आपलं ऑप्शन सी बघा बिलो. बिलो म्हणजे बी नंतर आय येतो बघा, आय जे के एल, एल नंतर येतो, एल एन एम एन ओ, ओ नंतर येतो आणि डब्ल्यू देखील नंतर येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी उत्तर जातं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 होईल आपल्या या ठिकाणी बघा.
दिलेल्या पर्यायामधून कोणता पर्याय खालील शब्दाचा अर्थपूर्ण क्रम दर्शवतो? तर किल्ली, दरवाजा, कुलूप आणि खोली म्हणजेच कक्ष. तर हे काय होणार आहे? पहिले काय असतं? किल्लीने आपण पहिले दरवाजा खोलतो म्हणजे आपलं ऑप्शन 1 पहिले येईल. किल्लीने आपण कुलूप खोलतो म्हणजे ऑप्शन 1 नंतर येईल आपलं 3. किल्लीने आपण कुलूप खोलल्यानंतर दरवाजा उघडला आणि त्यानंतर आपण खोलीत गेलो म्हणजेच काय 1 3 2 4. तर 1 3 2 4 आहे बघा आपलं ऑप्शन क्रमांक सी. 1 3 2 4 ऑप्शन क्रमांक सी याचं राईट उत्तर होणार आहे. पुढील आहे बघा 2 5 11 23 44. 2 5 11 23 44 आणि क्वेश्चन मार्क आहे. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं चिन्ह येईल, कोणती संख्या येईल बघा? 2 5 11 23 आणि 44. तर यामध्ये काय फरक आहे बघा? 5तून 2 गेले 3 उरेल, 11तून 5 गेले 6 उरतील, 23मधून 11 गेले 12 उरतील, त्यानंतर 44मधून 23 जर गेले तर 21 उरतील. त्या ठिकाणी बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं की यामध्ये 3चा फरक आहे. 3 दुनी 6, यानंतर 6 दुनी 12 झालेलं आहे. तर 12 दुनी 24 व्हायला पाहिजे होतं, पण 21च झालेलं आहे. यामध्ये कन्फ्युजन झालं. पण तुम्हाला या फरकातील फरक घ्यायचा आहे. 6तून 3 गेले 3, 12तून 6 गेले 6, 21 या ठिकाणी बघा 21मधून आपले किती 21मधून आपल्याला किती आपण या ठिकाणी 21 जे आहे ते आपलं आलेलं आहे. तर या 21मधून 12 वजा करायचे म्हणजे ते झाले आपले 9. म्हणजे 3 3 जे आहे ते वाढलेलं आहे. मग पुढे काय होणार आहे? 12. 9 आणि 3 पुढे होईल बघा या ठिकाणी 12. 9 आणि 3 आपलं होईल 12. म्हणजे काय हे 12 + 21. 12 + 21 किती होतं आपले? 33. 33 आणि ही वरची संख्या 44. म्हणजे 33 आणि 44 जर प्लस केलं आपण हे 7 7 म्हणजे ते संख्या होती बघा 77. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फरकातील फरक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा होता. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या ठिकाणी उत्तर झालं. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. पुढे जर एक्स बघा प्रश्न क्रमांक 16. जर एक्स सुरेशच्या आईच्या बहिणीचा पती आहे तर एक्सचे सुरेशचे नातं काय? तर या प्रकारे मांडणी केलेली आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्याने. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. सुरेश आहे बघा इथे एक्स आहे. सुरेश एक्स जो आहे हा सुरेशची आई बघा, सुरेशची आई या ठिकाणी आईची बहीण, बहिणीचा तो नवरा आहे. तर मग तो आपल्याला विचारलं एक्सचं सुरेशची नातं काय? जी ही सुरेशची आई आहे तिची बहीण आणि तिचा तो नवरा आहे म्हणजेच काय मग कोण असणार आहे? तो आपला एक ते काका मामा किंवा मावसा असं प्रत्येकजण वेगवेगळं म्हणत असतं. तर ते आपलं आलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक सी काका मामा किंवा मावसा. प्रश्न क्रमांक 17 बघा. पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन म्हटले. तर हे म्हटले जास्त एकदम सोपं असतं. काय करायचं आपल्याला विचारलं काय? शेवटी विचारलं आहे बघा आपल्याला. तर खोडण्यासाठी काय वापराल? तर खोडण्यासाठी आपण काय वापरत असतो? रबर. खोड रबर जे असतं आपण लिहिलेलं खोडण्यासाठी वापरत असतो. तर रबराला काय म्हटलं आहे? डायरेक्ट ते आपलं उत्तर झालं. तर आपल्या बघा रबराला संगणक म्हटले म्हणजे खोडण्यासाठी आपण काय वापरू? मग ऑप्शन क्रमांक बी बघा संगणक आपण खोडण्यासाठी वापरू. प्रश्न 18 घेऊया. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? बघा 4 बहिणी आहे 5 वर्षापूर्वी आपण घेऊ 5 वर्षापूर्वी आज आणि 15 वर्षानंतर. बघा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 80 होती. आज काय होणार आहे? मग 5 वर्षानंतर काय होणार आहे? प्रत्येक बहीण जी आहे ही 5 वर्षानंतर म्हणजे 5-5 वर्षाने वाढणार आहे. 4 बहिणी आहे 5-5 वर्ष वय 4 पंचे 20. तर आज त्यांचं वय 20ने वाढणार आहे आणि हे आपले पहिले 80 म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज होईल 100. 5 वर्षापूर्वी होती 80, आज झाली 100. नंतर 15 वर्षानंतर त्यांची वयाची बेरीज आपल्याला विचारली. 15 वर्षानंतर 4ही बहिणी 15-15 वर्ष वाढणार आहे म्हणजे 15 गुणिले 4 जर आपण केलं किती होतं? 60. म्हणजे काय 100मध्ये 60 आपल्याला मिक्स करावं लागेल. 160 त्यांची वयाची बेरीज 15 वर्षानंतर होईल 160. 160 येईल बघा आपलं ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 19. वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाचे तिप्पट होईल. तर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचं अंतर आहे. तर वडिलांचे आजचे वय किती? बघा लिहून घ्यायचं. लहान भाऊ, मोठा भाऊ आणि वडील यामधून कोणतंही एक ऑप्शन चूज करायचं तुम्हाला लगेच समजतं. जसं आपण घेऊ ऑप्शन डी बघा 50. तर वडिलांचं वय आहे 50, तो मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे याचं येईल मग 25.
त्याच्या जर दुप्पट आहे तो, आणि दोघांमध्ये फरक आहे म्हणजे लहान 15 वर्षाचा, म्हणजे याचं काय येईल मग 15 वर्ष. कारण याचा येईल 10 वर्ष, सॉरी 15 वर्षाचा फरक आहे. 10 वर्ष, 25 वर्ष आणि 50 वर्ष ही आपली मांडणी बरोबर झालेली आहे. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे की 10 वर्षानंतर वडिलांचे वय, 10 वर्षानंतर वडिलांचे वय 50 वरून 10 होईल 60. हे लहान मुलाचं वय आज 10 आहे, 10 वर्षानंतर 20 होईल, तिप्पट होईल बघा. 20 हे 60 जे आहे 20च्या किती पट आहे, 30 पट. 20 त्रिक 60, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. वडिलांचं वय आहे 50, कारण ऑप्शनमध्ये आपल्याला वडिलांचं वयच दिलेलं असेल, ते विचारलेलं आहे, तेच आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं असेल, म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर झालं, 50 वर्ष. पुढील प्रश्न आहे 20वा बघा. किरण, गोपाळ आणि हिमेश बुद्धिमान आहेत. किरण, रुपेश व जीवन हे कष्टाळू आहे. आता जे दिलं आहे ते लिहून घ्यायचं बघा. इथे बुद्धिमान दिलेलं आहे किरण, गोपाळ आणि हिमेश. त्यानंतर कष्टाळू दिलेलं आहे किरण, रुपेश आणि जीवन. त्यानंतर प्रामाणिक दिलेलं आहे रुपेश आहे, हिमेश आहे आणि जीवन. त्यानंतर महत्त्वाकांक्षी दिलेलं आहे किरण आहे, गोपाळ आहे, त्यानंतर किरण आहे, गोविंद आहे व जीवन आहे. आता आपल्याला विचारलेलं काय आहे तर खालीलपैकी कोणती व्यक्ती ही कष्टाळू किंवा प्रामाणिक नाही. आता प्रामाणिक आणि कष्टाळूमध्ये नसलेली व्यक्ती आपल्याला बघायची आहे. तर कष्टाळूमध्ये आहे बघा किरण, रुपेश आणि जीवन. किरण आहे, रुपेश आहे, तर जीवन यामध्ये नाही. प्रामाणिकमध्ये बघा रुपेश, प्रामाणिकमध्ये आहे बघा रुपेश, हिमेश आणि जीवन. रुपेश, हिमेश आणि जीवन, तर दोघंही यामध्ये नाही. आणि आता इथे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा गोपाळ आहे आणि गोविंद आहे. तर हे जे आहे हा प्रश्न चुकलेला आहे, तुम्हाला फ्री ऑफ मार्क्स याचे मिळून जातील मित्रांनो. कारण हा जो प्रश्न आहे यामध्ये हे दोघंही एका ऑप्शनमध्ये द्यायला हवे होते, म्हणजेच जसं गोपाळ आणि गोविंद हे एका ऑप्शनला जर असतं तुम्ही ते ऑप्शन चूज करू शकला असता. तर हा प्रश्न चुकलेला आहे, तुम्हाला याचा मार्क्स मिळेल. 21वा प्रश्न आहे बघा. 21वा प्रश्न असणार आहे आपला. एक फळ विक्रेता 7 रुपयाला एक पेरू विकतो. त्याच्या टोपलीतील 75 पेरूपैकी 1/3 पेरू विकले गेले नाही, तर त्याची एकूण किती रुपयाची विक्री झाली. तर 75 टोटल पेरू आहे, त्यापैकी 1/3 विकले गेले नाही. तर 1/3 म्हणजे किती हे काढून घ्यायचं 75चं. तर बघा 3 दुने 6 उरला 1, 3 5 15, म्हणजे 25 पेरू जे आहे ते विकले गेले नाही. 25 पेरू 75 पैकी विकले गेले नाही, म्हणजे विकले किती गेले मग 50. तर मग 50 पेरू त्याचे विकले गेलेले आहे. 50 गुणिला एका पेरूची किंमत 7 आहे, तर 0 1 येईल बघा, आणि 7 5 35, म्हणजे या ठिकाणी उत्तर झालं बघा 350. तर काय आहे त्यांनी टोटल विक्री त्याची झालेली आहे 350 रुपये. ऑप्शन बी बघा 350. प्रश्न क्रमांक 22 येईल बघा आपला. तर एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ ब क ड ई एफ ग ज, बघा हे त्याचप्रमाणे आहे जे आपण पहिले सोडवलं ना, याप्रमाणे तुम्ही मांडणी करा आणि याचं सोडवा. तुम्हाला विचारलं आहे तर पूर्व दिशेला कोण उभा आहे, तर हे काय आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये याचं उत्तर मला कमेंट्स करून पाठवा. पुढील प्रश्न आहे बघा. त्याचप्रमाणे मांडणी करायची आहे जशी आपण केली तशी. सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसारा दरवर्ष 10 ने धरला तर अनिलचे ते यंत्र किती रुपयास विकत घेतले होते. 72,900 रुपयास विकत घेतले. त्याचा घसारा जो आहे तो 3 वर्षाचा घसारा जो आहे तो 10% या ठिकाणी. घसारा म्हणजेच काय, जे वापरलेले आहे त्याचे पैसे कमी होणे, म्हणजेच काय घसारा आहे त्या ठिकाणी त्याला आपण म्हणत असतो. जे वापरलेलं आहे ना तुमचं त्याचे 10% कमी होणे. म्हणजे काय होतं, 100% होतं पहिल्या वर्षी, 90 झालं, परत 100 होतं, 90 झालं, परत 100 होतं, 90 झालं. हा 0 हा 0 हा 0 जाईल, हा 0 जाईल. 10चा घन जर आपण या ठिकाणी घेतला किती होतो 1000, आणि 9चा घन जर आपण किती घेतो 729. म्हणजे काय आहे 729 बरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला 72,900. तर 1000 बरोबर किती, तर हेच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. 72,900 बरोबर 729, तर 1000 बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तिरकस गुणाकार यांचा होईल बघा
72,900 गुणिला 1000 72,900 गुणिला या ठिकाणी 1000 भागिला काय येणार आहे आपलं 72,900 गुणिला 1000 भागिला आपण या ठिकाणी घेतलेलं आहे बघा 729 आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी काय फक्त आपल्याला याला बघा 729 आहे, इथे 729 आहे. 729चा 1ने भागिला हा आला या ठिकाणी 2 शून्य म्हणजे 100 गुणिला 1000 आपल्या या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हा 1 आहे, एकावर आपले किती होईल 5 शून्य होणार आहे. म्हणजे 1 लाख आपल्या या ठिकाणी उत्तर झालं. म्हणजे ते किती होते 1 लाख रुपये. बघा पुढील प्रश्न क्रमांक 24. तिकिटाची किंमत -20ने वाढल्यामुळे खप -10ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती होईल. तर बघा हा प्रश्न आहे, आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. जसं पहिले तिकिटाची किंमत होती 100, 20ने वाढली म्हणजे 120 होणार आहे. पण काय झालं खप जो होता हा 100 होता तो 10ने कमी झाला म्हणजे 90 झाला. मग हा 0 1 हा 0 हा 1 0 म्हणजेच 12 गुणिला 9 म्हणजेच 108 आपले होईल. आणि हे 10 गुणिला 10 म्हणजे 100 म्हणजे 100चे 108 झाले म्हणजे 8% वाढ झाली. या प्रकारे तुम्ही काय आहे दुसरं सोडवू शकता. बघा दुसरं कसं की जसं 10 तिकीट आहे 10 रुपयाने त्याचे 100 रुपये होता. पण काय आहे त्याची किंमत जी आहे ती 20%ने वाढली म्हणजे 10 रुपये तिकिटाचे 12 झाले म्हणजे काय होणार आहे 120 होणार आहे 100च्या ऐवजी. पण खप कमी झाला म्हणजेच काय 10%ने खप कमी झाला म्हणजे 10चा 9 तिकीटं विकल्या जात आहे पण ते 12 रुपयाने विकले जातात. म्हणजे 9 गुणिला 12 जर केलं आपण तर किती होतं 108 म्हणजेच काय 8% या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसते. 8% वाढ बघा ऑप्शन क्रमांक बी तुमचं आन्सर झालं. प्रश्न क्रमांक 25 बघा आजचा शेवटचा प्रश्न. तर एका खोडरबरची किंमत 35 पैसे आहे. शाळेने एकूण 350 खोडरबर विकत घेतले तर शाळेला त्यासाठी किती रुपये खर्च आला. तर बघा काय आहे 35 गुणिला 350 35 गुणिला 350 या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 35 गुणिला 350 म्हणजे 122.50 आपलं काय होणार आहे 122.50 हे काय झालं यांचा गुणाकार तुम्ही केला तर हे काय होणार आहे बघा. तर त्या ठिकाणी किती झालेलं आहे 122.50 म्हणजेच काय 12,250. पण हे काय आहे हे पैसे आहे, आपल्याला याचं काय करायचं आहे रुपयामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हे पैसे आहे याला आपण रुपयामध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागीला 100 घ्यावं लागेल कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर हे जर आपण घेतलं बघा हा 0 जाईल हा 0 जाईल उरलं 12.25 भागीला 10. तर हा डायरेक्ट कट करा आणि 1.10 आहे 1 नंतर म्हणून मागून 1 अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे 122.5 किंवा 122.50. तर हेच आपलं उत्तर झालं बघा 122.50 ऑप्शन क्रमांक ए. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो पटकन आणि शॉर्ट टेक्स्टमध्ये तुमचे आन्सर जे आहे ते गणिताचे काढू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता आणि दुसरीकडे तो वेळ तुमचा यूज होणार आहे. तर अशाच प्रकारे कुठलेही तुमचे व्हिडिओ असतील मित्रांनो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. रेग्युलर आपले सराव चालू असणार आहे. त्यासाठी ऑल इन वन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कारण जेडपीची एक्झाम आता आपली लवकरच होणार आहे. त्या अनुषंगाने आपली तयारी कंटिन्यू असायला हवी. आणि हे सर्व तुम्हाला जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद मित्रांनो.